बोला मॅडम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आपल्याला इथं अपर अधिकारी यांना आपण निवेदन दिलं आहे. काल 26 जानेवारी असताना माननीय मंत्री महोदय यांनी जी हरकत केली, थोडक्यात म्हणण्यात चुकी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्यांचंच नाव त्यांनी वगळून जातीयतेचं प्रमाण दिलं, तर अशा गिरीश महाजनला निलंबित करण्यात यावं आणि त्याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. याने जाणून बुजून हे कृत्य केलं आहे. अशा ठिकाणी भीम सैनिक, भीम कन्या या माझ्या भीम बहिणीने जे म्हटलं आहे की तिला नोकरीची गरज नाही, तरीसुद्धा त्यांनी नोकरी न घेता बाबासाहेबांचं जे घटनेमध्ये आज आपण जीवन जगत आहोत, ही बाबासाहेबांचीच पुण्याई आहे ना. आज गिरीश महाजन जरी याच्या खुर्चीवर बसला आहे तरी तो ही बाबासाहेबांची पुण्याई आहे. म्हणून त्यांनी जे जातीयतेचं प्रमाण केलं आहे, हे सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्याला निलंबित करण्यात यावं आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात, अन्यथा 7 दिवसाच्या आत याच्यावर कारवाई न झाल्यास पूर्ण भीम सैनिकाच्या संघटना सगळे एकत्र येऊन रस्त्यावर उतरून काय करतील, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. हा संविधान आर्मीतर्फे सगळ्यांना इशारा देते आणि पूर्ण संघटनातर्फे वंचित बहुजन आघाडी असेल, भीम आर्मी असेल, सगळ्या संघटना एकत्र येऊन सगळ्यांनी आम्ही रस्त्यावर उतरणार आणि याचे परिणाम सरकार भोगणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. काल प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय कार्यक्रमामध्ये गिरीश महाजन जे आहेत, जे मंत्री आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अनुल्लेख केलेला आहे. कायद्याप्रमाणे ज्यावेळेस कुठलेही शासकीय कार्यक्रम होतात त्याचा प्रोटोकॉल ठरलेला असतो. प्रत्येक मंत्र्याला, आमदाराला भाषण लिहून दिलं जातं आणि ते लिहिलेलं भाषण त्यांनी वाचणं हे संविधानिक तरतुदीनुसार त्यांना आवश्यक आहे. परंतु असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक गिरीश महाजनने नाव वगळलं आहे आणि ज्यावेळेस त्यांना त्या एका महिलेने ज्यावेळेस प्रश्न केला त्यावेळेस त्या महिला जी वनरक्षक आहेत, मालती जाधव, त्यांना माधवी जाधव, त्यांना बळजबरीने पोलिसांनी नेऊन पोलीस स्टेशनमध्ये कोंबलेलं आहे. खरं म्हणजे एखाद्या मंत्र्याला जाब विचारणं हे असंविधानिक कृत्य नसून त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणं आहे. परंतु आपल्या मंत्रिपदाचा आणि सत्तेचा माज जो गिरीश महाजन आणि भाजप शिवसेनेच्या लोकांना चढलेला आहे त्याचं हे द्योतक आहे. त्या 2 वनरक्षक ज्या महिला आहेत आमच्या भगिनी, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. गिरीश महाजनचं कृत्य अत्यंत बेजबाबदारपणाचं आहे आणि त्यावर आज स्पष्टीकरण देत असताना सुद्धा गिरीश महाजनने अत्यंत उद्धट, हिमकसपणे केलेलं आहे. मी त्यांच्यासोबत म्हणजे दलितांसोबत पंक्तीत जेवायला बसतो, निळा शर्ट घालतो, अशा पद्धतीने त्याचं स्टेटमेंट हे ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 नुसार कलम 134 नुसार हे आक्षेपार्ह कृत्य आहे आणि कायद्यानुसार त्याच्यावर ॲट्रॉसिटी कलमानुसार याच्यावर कारवाई होऊ शकते. त्याच्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आगामी कालावधीमध्ये जर सरकारने त्याच्यावर कारवाई घेतली नाही तर गिरीश महाजनच्या फोटोला जोडे मारण्याचा कार्यक्रम आम्ही मालेगाव शहरात घेऊ, याची प्रशासनाने नोंद द्या. धन्यवाद. भारतीय संविधानाचा त्या गिरीश महाजनच्या नावातच गिरीश आहे, त्याच्या गिरीशनं डोक्याचं संपलेले आहे. मला तर तेच वाटतंय आजकाल. जय भीम. जय भीम. जो गिरीश महाजन हा जो मंत्री आहे त्याला जोडेमार आंदोलन करायचं आहे आणि त्यांनी जो जाणून बुजून तो स्वतः विसरलेला आहे का तो एक ओबीसी समाजातला आहे. बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं होतं आणि त्यांचे आजार विचार घेऊन सनी संविधान चालतं आहे सर्व गोष्टी. आणि या गिरीश महाजनने जे कृत्य केलं आहे तो BJPचा म्हणजे दावणीला बांधलेला आहे आणि त्यांचाच तो मंत्री आहे आणि त्यांनी जेही केलं ते चुकीचं बोलला आणि जाणूनबुजून केलेलं आहे. सर्व गोष्टी माहिती असल्याने बी त्यांनी हे कृत्य केलेलं आहे आणि त्यांनी सर्व समाजाकडनं माफी मागावी सर्व समाजाची. आणि ज्या आमची बहिणी आहे माधवी जाधव, माधवी जाधव
दर्शना चौगुले या ज्या आमच्या भगिनी आहेत तिच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि जोपर्यंत आम्हाला त्यांना न्याय मिळत नाही जे त्यांना जाब विचारायला गेले त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेतात म्हणजे ही हुकुमशाही आहे. संविधानाचा जराही आदर केला जात नाही इथं जाती एकती लोकांकडनं. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. बस 26 जानेवारी हा घटनेचा दिवस बाबासाहेबांमुळेच घडलेला आहे आणि 26 जानेवारी आपण त्यामुळेच मानतो की त्यांनी आपल्याला मान सन्मानाचं जगणं दिलं आणि हे प्रजासत्ताक दिन त्याच खुशीनेच आपण मानतो कारण आजच्याच तारखेला हे संविधान त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्यांनी पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम घेण्यात आल्यावर नाव वगळून टाकल्यावर त्यांच्यावर विटंबना केल्यानंतर संध्याकाळच्या बातमीला म्हणतो की मला माफ करण्यात यावं, माझ्याकडून चूक झाली. ही अशी चूक होऊ शकत नाही, ही जाणून बुजून केलेली चूक आहे आणि याचा आम्ही निषेध करतो. गिरीश महाजनचा निषेध करतो. भाजप BJP जे बी असतील त्यांचा आम्ही निषेध करतो आणि जेही असे त्यांच्या पाठीशी असणारे गुंड, डायरेक्ट गुंड म्हणते, मला फाशी दिली तरी चालेल परंतु मी या लोकांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हा माझा सुनीता महिरे संविधान आर्मी तर्फे त्यांना इशारा देते. 7 दिवसाच्या आत त्यांनी कारवाई करावी, नंतर पूर्ण महाराष्ट्र पेटेल, याला जबाबदार सरकार असेल.